जय हिंद मित्रांनो. बॅक टू बॅक फ्लॉप दिल्यानंतर अक्षय कुमार आता कमबॅक करायसाठी अक्षरशः तडफडा लागला आहे. त्याचा बहुचर्चित म्हणजे एकदम आशा असलेला चित्रपट जो आहे तो म्हणजे स्काय फोर्स. आता स्काय फोर्स अक्षय कुमार आहे, वीर पहारे आहे, बाकी बायकांचं काही याच्यामध्ये कामच नाही आहे. सारा अली खान आहे, पण ते पण काही थोडं छोटं मोठं काम आहे, इंटरव्हल नंतरच काम आहे. स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर वीर पहाऱ्या आणि अक्षय कुमार एका मिशनवर जातात, पहिल्यांदाच जातात आणि अटॅक करून येतात पाकिस्तानच्या ह्याच्यावर. कारण पाकिस्तान काय करत असतं, सगळा बॉम्ब दारू गोळा सगळं बॉर्डरवर आणून ठेवत असतं आणि युद्धाची तयारी करत असतं, म्हणजे 65च्या वेळी. आता त्यावेळी जे काही सगळं करतात त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तान त्यांच्या एक स्टार स्ट्रायकर नावाची त्यांच्याकडे एक वेगळी विमानं असतात जी अमेरिकेने दिलेली असतात. आता ती 11 विमानं सगळी ती अटॅक करून जातात आणि भारताचं जे काही एअरपोर्ट बेस असतं ना ते सगळं उडवून जातात. मग तिथून भारतातून परमिशन मिळते की तुम्ही पण जावाने अटॅक करा. मग त्याच्यानंतर 12 विमानं घेतोय अक्षय कुमार आणि 12 विमानं घेऊन पाकिस्तानच्या सरगोदा एअरबेसवर अटॅक करायला जातोय. आता त्याच्या आसपासची पण असतात इस्लामाबाद वगैरे, पण तो सरगोदा एअरबेसवर अटॅक करायला जातोय. कारण का, तिथं त्यांची जी स्टार स्ट्रायकरची मोठी विमानं असतात ना, जी अमेरिकेने दिलेली असतात ती ठेवलेली असतात. मग तिथं अटॅक करायला जातात, त्यांना त्याला कुठले कुठले प्रॉब्लेम येतात आणि तिथं सगळ्यात मोठा एक इश्यू होतोय वीर पहार याला घेऊन. आता तो इश्यू काय आहे ज्याच्यावर पूर्ण पिक्चर सगळा डिपेंड आहे, तो इश्यू काय आहे आणि त्याचं नेमकं काय होतंय शेवटी ते तुम्ही पिक्चरमध्ये बघा. ओके. आता चित्रपटाच्या ॲक्टिंगबद्दल बोलायचं झालं तर अक्षय कुमारला असले रोल हे नेहमीच सूट करतात. छान ॲक्टिंग, मस्त ॲक्टिंग, त्याबद्दल काय वादच करायचं नाही. त्याचं नेव्ही असू दे, आर्मी असू दे, नौदल, वायुसेना कुठलं पण असू दे, म्हणजे एक जवानवाला रोल तो परफेक्ट करतोय. त्यानंतर वीर पहार या खरोखर छान ॲक्टिंग केली आहे. कारण का, त्याचा नुकताच भरती झालेला जवान म्हणजे तो जोशमध्ये असतोय, त्याला देशासाठी काहीतरी करायचं आहे, इमोशनल असतोय, तेवढाच तो अल्लड पण असतोय. हे सगळं त्यानं व्यवस्थितपणे केलं आहे, चांगलं आहे. बाकी सारा अली खानचं काय, त्याची बायको असते आणि ती प्रेग्नंट असते आणि ती डान्स करत असते, तिथं थोडंसं एक ऑड मुवमेंट होते. आणि बाकीच्यांच्या ॲक्टिंगला काय याच्यामध्ये एवढा काय वावच नाही. शरद केळकर यांचं मी नाव म्हणजे अवश्य घेईन. पाकिस्तानचे पायलट असतात ते आणि बरोबर अटॅक करायला आल्यानंतर त्याला भारतीय वायुसेना धरते आणि दाबून ठेवते. पण काय त्यांचा आवाज आहे ना, मस्त, भारी, त्यांचा रोल मस्त आवडला मला. बाकी डिरेक्शनबद्दल बोलायचं झालं तर छान आहे, एरियल ॲक्शन आहे. आता एरियल ॲक्शन म्हणजे पर्सनली मला त्याच्यामध्ये एवढं असं एवढी म्हणजे टॉप, आता टॉप गन मॅवरिक आपण बघितला होता त्या लेवलची तर ॲक्शन नाही आहे, पण कुठंतरी प्रयत्न केला आहे बॉलिवूडनं, ठीकठाकच झाला आहे म्हणायचा. पॉझिटिव्हमध्ये काय, एरियल ॲक्शन आहे, थोडी खर्चिक आहे, चित्रपट तुम्हाला कुठं भटकवत नाही, गाणी फालतूची कुठं काही घेतलेली नाही, जी काय ती थोडी अर्धी 1-2 गाणी आहेत ती अर्धी अर्धीच आहेत. स्टोरीवर ठेवते. पहिला हाफ इंटरव्हलपर्यंतचा अटॅक होतोपर्यंतचा जबरदस्त फुल ऑन ॲक्शन आहे. स्टोरी डायरेक्ट स्टार्ट होते, त्याच्यानंतर इंटरव्हल नंतर जरा पिक्चर मार खातोय असं मला वाटतं. कारण का तिथून पुढे जरा ॲक्शन म्हणजे, कारण तुम्हाला पिक्चर असा वर जातोय आणि तिथून पुढे जरा फ्लॅटच पडतोय, म्हणजे तिथून पुढे एकदमच सायलेंट होतोय पिक्चर, म्हणजे इमोशनल. आता ते काय इमोशनल होतंय ते तुम्ही थिएटरमध्ये जाऊन बघा. चित्रपट मला सो वाटला. मी देईन 5 पैकी 3 स्टार. म्हणजे तुम्हाला एरियल ॲक्शन जर विमानांची वगैरे आवडत असेल, अक्षय कुमारचे फॅन असाल तर एकदा अवश्य बघू शकता.